गाजरापासून एवढी सुंदर मिठाई, तेही अगदी सोप्या पद्धतीने. गाजराचं सीझन आलेलं आहे आणि ते संपायच्या आत तुम्ही आहे ना पटापट ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आहे ना मी इथे 3 ते 4 गाजर घेतले होते. त्याची आहे ना छान अशी साल काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर त्याचे असे तुकडे करून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना गाजराचे तुकडे टाकले. त्याचबरोबर आहे ना अर्धा कप मी इथे दूध टाकलेलं आहे आणि छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. अतिशय फाईन पेस्ट तयार करायची आहे तुम्हाला अशा पद्धतीने. त्यानंतर आहे ना ह्यातले 2 ते 3 चमचे एका वाटीत काढून ठेवायचं. आता आहे ना एका दुसऱ्या भांड्यामध्ये 1 चमचा तूप, त्याचबरोबर 1 चमचा साखर, त्याचबरोबर आहे ना बारीक वाटून घेतलेल्या गाजराची पेस्ट असं टाकायचं आहे. अर्धा कप रवा आणि अर्धा कप दूध पुन्हा त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आहे ना हे भांडं गॅसवरती ठेवायचं आहे. तुम्हाला छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, जोपर्यंत ते असं घट्टसर होत नाही. गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर आहे ना त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे. थोडा वेळ आहे ना असंच पंख्याखाली ठेवून हे गोळे छान सेट होऊन द्यायचे. त्यानंतर आहे ना एका तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे गोळे काढायचे आणि पुन्हा 7 ते 8 मिनिटं छान अशी वाफ द्यायची. 7 ते 8 मिनिटानंतर आहे ना हे पुन्हा गार करून घ्यायचं. तर आपले हे गोळे आहे ना मस्त तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे ना इथे दूधसुद्धा मी छान असं उकळून घेतलं होतं आणि अर्धं ते छान असं आटवून घेतलं होतं. त्याच्यामध्ये आहे ना तयार केलेली गाजराची 2 ते 3 चमचे पेस्ट जी आपण बाजूला काढून ठेवली होती ती टाकायची. थोडीशी वेलची पूड, चवीनुसार साखर आणि तयार केलेले गोळे त्याच्यामध्ये टाकायचे आणि पुन्हा 2 मिनिटं उकळी आली का गॅस बंद करून घ्यायचं आणि पुन्हा 20 मिनिटं झाकून ठेवायचं. थोड्या वेळाने बघू शकता इथे मस्त आहे ना आपले गाजरापासून स्वीट डिश तयार झालेली आहे. गाजरचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो, पण असं काहीतरी वेगळं बनवून बघायला काहीच हरकत नाही, नाही का? थंडीचं सीझन संपायच्या आधी, त्याचबरोबर गाजराचा सीझन संपायच्या आधी आहे ना ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.